माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पोलंड दौऱ्यादरम्यान वॉर्सा इथे भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद प्रसारित करीत आहोत. मित्रांनो, जगाच्या लोकसंख्येत भारताची भागीदारी जवळजवळ 16 ते 17% आहे. परंतु लोकसंख्येच्या बाबतीत जागतिक विकासामध्ये भारताचा वाटा पूर्वी एवढा जास्त नव्हता. आता परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. 2023 मध्ये जागतिक विकासात भारताची भागीदारी 16%हून अधिक राहिली आहे. आज जगातील प्रत्येक संस्था भारताच्या उज्ज्वल भविष्याचा अंदाज वर्तवत आहे आणि ही ज्योतिषशास्त्राची गणना नाही, तर जमिनीवरील वास्तवावर आधारित गणना आहे. आता भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापासून फार दूर नाही. मी देशातील जनतेला वचन दिलं आहे की माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर पोहोचणार आहे. येत्या काही वर्षात जगाची नजर भारताच्या प्रचंड आर्थिक वाढीवर असणार आहे. नॅस्कॉमचा अंदाज आहे की डिजिटल पायाभूत सुविधांमुळे या दशकाच्या अखेरीस भारताची अर्थव्यवस्था $1 अब्ज होईल. नॅस्कॉम आणि बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपला अपेक्षा आहे की येत्या 3 ते 4 वर्षात भारताची AI बाजारपेठ सुमारे 30 ते 35% गतीनं वाढेल. भारताविषयी सर्वत्र अभूतपूर्व सकारात्मकतेचं वातावरण आहे. आज भारत सेमीकंडक्टर मिशन, डीप ओशन मिशन, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन, नॅशनल क्वांटम मिशन आणि AI मिशनवर काम करत आहे, जेणेकरून पुढच्या अनेक दशकांपर्यंत भारत खूप आघाडीवर राहील. येत्या काही वर्षात भारत स्वतःचं अंतराळ स्थानक उभारण्याची तयारीही करत आहे आणि तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही भारतातील अंतराळवीरांना मेड इन इंडिया गगनयानातून अंतराळात जाताना पाहणार आहात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पोलंड दौऱ्यादरम्यान वॉर्सा इथे भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात.